नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शिक्षकांवरील लष्करी शिस्तीच्या विरोधात शिक्षक सेना आक्रमक झाली असून अपघात, असंवेदनशील धोरण व शिक्षकांच्या अवहेलनेचा निषेध करत शिक्षण संचालक यांच्यावर कठोर कारवाईची मागणी राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. रत्नागिरी येथे प्रशिक्षणासाठी जात असताना शिक्षकांच्या वाहनाला झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण धोरणातील असंवेदनशीलता आणि कडक अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना आक्रमक झाली आहे. परभणी जिल्हा शिक्षक सेनेच्या वतीनं मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी परभणी यांना शिक्षण संचालक यांची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी करत जाहीर निषेध जिजाऊ ज्ञानतीर्थ प्रशिक्षण केंद्र येथे शिक्षक सेना पदाधिकारी व जिल्ह्यातील शिक्षकांच्या वतीनं निषेध घोषणा देत निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आलं. यावेळी मराठवाडा विभागीय कार्याध्यक्ष बाळासाहेब राखे, जिल्हाध्यक्ष दिगंबर मोरे, गुलाब हरकळ, महानगराध्यक्ष प्रकाश हरगावकर, तालुकाध्यक्ष जयशंकर राखुंडे, संघटक गिरीश पिंपळगावकर सह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी शिक्षकाचे पितामह म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहेत असे शिक्षण आमदार शिक्षक सेनेचे राज्य अध्यक्ष जमो अभ्यंकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण कालावधीमध्ये आणि शिक्षण क्षेत्रात भरभरलेल्या सगळ्या गोष्टीविषयी शासनाचा आणि शिक्षण संचालक राहुल रेखावार यांचा धिक्कार करण्यासाठी, निषेध करण्यासाठी आणि त्यांची त्या पदावरून हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी आज संपूर्ण महाराष्ट्रभर शिक्षक सेनेच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन, निवेदन रूपी आंदोलन चालू आहे. यामध्ये आमच्या शिक्षक सेनेचे परभणीचे महानगराध्यक्ष प्रकाशराव हरगावकर सर, जिल्हा सरचिटणीस पंडितराव दराडे, जिल्हा कार्याध्यक्ष नरेंद्र दिशागर, तसेच तालुका संघटक गिरीश पिंपळगावकर, प्राध्यापक राखुंडे सर यांच्यासह सर्व शिक्षक सेनेचे पदाधिकारी आज या प्रशिक्षण स्थळी येऊन शिक्षकांना या विषयीचं जागृती करून शिक्षकांच्या निवेदनावर निषेध व्यक्त करून आणि हे निवेदन मुख्यमंत्र्याला पाठवून या रेखावरची हकालपट्टी होणार नाही तोपर्यंत आमची शिक्षक सेना गप्प बसणार नाही. येणारे जे काही प्रशिक्षण असतील यामध्ये शिक्षकांच्या संघटनेला विचारात घेऊन त्याची आखणी केली जाईल असं या ठिकाणी आम्ही संघटनेच्या वतीनं सरकारला आव्हान करू इच्छितो. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.